आपला विषय सुरू आहे। शिवसेना पुन्हा राड्याकडे चाललेली आहे आणि त्याला कारण काय आहे? ब्रेक पूर्वी आपल्याला संजय उपाध्यायांसाठी एक प्रश्न आपण ठेवला होता, तो त्यांना विचारायचा। उपाध्येजी, जर का आपण एवढीच बाजू कड घेताय शिवसेनेची, मग भाजपबद्दल काय म्हणाल की जे अगदी पायघड्या घालतायत त्यांच्याच सोबत राहिलेले सुधींद्र कुलकर्णी कार्यक्रम काय आयोजित करतात, त्याच भाजपची मंडळी शहरयार यांना भारतात येऊ देतात, म्हणजे अर्थातच व्हिसा दिलेला आहे त्यामुळे शहरयार येऊ शकलेले आहेत आणि त्यांची उद्या भेट सुद्धा होणार आहे दिल्लीमध्ये। मग भाजपच्या हिंदुत्ववादाचं काय? याच्यामध्ये दोन्ही राजकीय पक्ष जे आहेत, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, यांच्या जन्म प्रवासाची दिशा वेगवेगळ्या आहेत। हा राष्ट्र स्तरावरनं राज्य स्तराकडे आलेला पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, आणि शिवसेना हा राज्याकडनं राष्ट्राकडे जाण्याचा प्रयत्न करून झालेला आहे, असा प्रयत्न आहे। त्यामुळे या दोघांच्या मूळ प्रकृतीमध्ये फरक असणारे, जो राष्ट्राकडनं राज्याकडे येतोय आणि जो राज्याकडनं राष्ट्राकडे जाण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे शिवसेनेची जी मूळ जन्मकथा आहे, त्या जन्मकथेमध्ये स्थानिक पातळीच्या प्रश्नांचा जास्त प्रभाव घेऊन जन्माला येणं आहे आणि एका कलावंताकडनं जन्माला येणं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या कलावंतानं एखादा राजकीय पक्ष जन्माला घालणं आणि राजकीय हेतूनच एखाद्या लोकांनी एकत्र येऊन राजकीय पक्ष निर्माण करणं, या दोघांच्या प्रकृतीमधला हा फरक आहे। त्यामुळे स्वाभाविकता एकाच हिंदुत्वाच्या दिशेने जाणाऱ्या ह्या दोन धारा जरी असल्या तरी त्या दोन धारा स्वतःच्या प्रवाहाचे जे उगम आहे ते उगम वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे तो फरक तुम्हाला आता जाणवत आहे आणि त्यामुळे त्या दोघांचं एकत्र असणं। नाही उपाध्येजी, तुम्ही ही सगळी सैद्धांतिक मांडणी करताय। माझा तुम्हाला हिंदुत्व प्रेमी म्हणून प्रश्न आहे। माझा उपाध्येजी तुम्हाला एक हिंदुत्व प्रेमी म्हणून प्रश्न आहे। तुम्ही सैद्धांतिक मांडणी करून कशाला शब्दांचे छल करताय? शिवसेना हिंदुत्ववादी आहे आणि म्हणते की भाजप आणि आमचा पाया एकच आहे, हिंदुत्ववाद। शिवसेना पाकिस्तान विरोध दोघांच्या मध्ये समान आहे, अखंड भारत हा दोघांचे स्वप्न आहे। मग आणि भारताला हिंदुस्थान करायचं हे सुद्धा दोघांचं स्वप्न आहे। मग त्याच हिंदुस्थानामध्ये त्यांच्या भाषेतले पाकडे येतात, तर मग शिवसेनेला ते चालत नाही आणि भाजपला कसं चालतं? भारताबाहेरचा प्रत्येक माणूस आज भारताला भारत न म्हणता हिंदुस्थान म्हणतो। हिंदी भाषिक कोणीच भारताला भारत म्हणत नाही आणि इंडियाही म्हणत नाही। तुम्ही कुठच्याही गल्फ कंट्रीज मध्ये जा किंवा कुठेही जा, ते हिंदुस्थानी हाच शब्द वापरतात। त्यांच्या मनामध्ये ती भावना कायम आहे की हा हिंदूंचा बहुसंख्य देश आहे। कुठे गोंधळ होतो माहितीये का प्रसन्न? गोंधळ असा आहे की जो लोकशाहीचा मूळ नियम मगाशी आमदार साहेब सांगतात, उपाध्येजी माझा अतिशय सिंपल पिन पॉइंटेड प्रश्न आहे। शिवसेना जर का आक्रमक होऊ शकते तर भाजप का होऊ शकत नाहीये? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गोळवलकर आणि हेडगेवारांच्या पासून दीक्षा घेतलेल्या हिंदुत्वाची का नाही आक्रमक आहे तेवढी? अरे, आक्रमकतेच्या मूळ स्वभावातले फरक तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय। काय होतं माहितीये का, चॅनलवरती नेहमी असं करतं की एखादा माणूस नीट समजावून सांगायला लागला आणि ते म्हणणं पटायला लागलं ना की तुम्ही पत्रकार लोक बरोबर तो विषय थांबवून दुसरीकडे वळवता। माझं म्हणणं परत ऐका की भारतीय जनता पक्ष हा जनसंघाच्या माध्यमातून तयार होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी मूलभूत जी कल्पना आहे त्यातून राष्ट्रीय शब्द घेऊन आलेला आहे। शिवसेनेचा जन्म तसा झालेला नाही। त्यामुळे हिंदुत्वाचं जे व्यक्त होणं आहे ते व्यक्त होणं दोघांचं वेगवेगळ्या पद्धतीनं असणार आहे। ही भूमिका असं होऊ शकत नाही की ह्यांनी असं व्यक्त केलं म्हणून त्यांनी तसं व्यक्त व्हायला पाहिजे, अशी सांगड नाही घालता येत। बरं, मी शेवटच्या दोन कमेंट्स घेणार आहेत। पहिल्यांदा जयदेव गायकवाड आणि शेवट मी लवाटेंवरती करेन। जयदेव गायकवाडजी, शिवसेनेने काही स्वतःचा मुद्दा मागे घेतलेला नाही, पण माझा प्रश्न आपल्याला एक राजकीय निरीक्षक म्हणून विचारायचा आहे। हे होत असताना गृह खातं असणारा, सत्ता असणारा भाजप पक्ष काही करत नाहीये आणि शिवसेना थांबत नाहीये, या बाबतीत या सिच्युएशन बद्दल आपलं काय मत आहे? काय खरं म्हणजे हे दोन्ही पक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार आहे, शिवसेना आणि भाजप। आणि असं मला दिसतंय की भाजप ज्या पद्धतीने शिवसेनेला वागवतो किंवा त्यांना सत्तेमध्ये सहभाग करून घेतो, त्यांच्यामध्ये असलेले ताणतणावाची कल्पना आपणा सर्वांना आहे। आणि म्हणून शिवसेनेने मला तरी असं वाटायला लागलेलं आहे की अलीकडच्या ह्या सगळ्या घटनांचा उपयोग करून शिवसेना हा भाजपवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या दबावातून की आम्ही तुमचं मान्य करत नाही, आमच्याकडे हे शक्ती आहे त्याचा आम्ही उपयोग करू, आणि अशा प्रकारे त्यांना दाती तृण धरायला लावणे म्हणतात ना, अशा प्रकारे भाजपला
जरी ते मोठ्या प्रमाणात असले तरी देखील भाजपला त्यांनी नामोहरम करण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या कार्यात होतो. ते काय भाजपच्या आणि त्यांच्यामध्ये फार अशा प्रकारची एक खेळी दिसते शिवसेनेची की भाजपला अडचणीत आणून त्याच्यावर दबाव आणणं. मी शेवटची कमेंट घेतो लवाटे यांची, कारण पुढचा विषय सुरू करायचा आहे आपल्याला. पुढचा विषय सुरू करायचा वेळ मिळणार नाही कारण आपण सगळे मान्यवर त्याही चर्चेमध्ये आहात. मी लवाटे यांची शेवटची कमेंट घेईन. लवाटेची हे सगळं होत असताना भारत पाकिस्तानचा मुद्दा आहे, त्यामुळे इंटरनॅशनल मुद्दा आहे. आयसीसी या प्रकाराकडे बघत असतं का आणि अशा घटनांचे परिणाम भारताच्या त्या क्रेडिटवरती होतात का? निश्चितपणे. कशा? आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटची बाजारपेठ म्हणजे भारत आहे. बरोबर आहे. आणि पाकिस्तानामध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर ज्यावेळी हल्ला झाला आणि काही खेळाडू जखमी झाले त्यावेळेपासून आयसीसीने पाकिस्तान बॅन केलंय. आणि आज पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे पैसा नाहीये म्हणून ते भारतीय क्रिकेट संघाकडे बघते, बीसीसीआयकडे बघते की आम्हाला यांनी काहीतरी सामने द्यावे. आणि त्याकरता हे क्रिकेट हा वेगळं फील्ड आहे, पण शिवसेनेचा हा विरोध आहे, हा राष्ट्रीय विरोध आहे. आणि सुरुवातीपासून मोठ्या साहेबांपासून छोट्या साहेबांपर्यंत पाकिस्तान विरोधात शिवसेनेचा मूळ अजेंडा आहे. आजचा विरोध हा काही त्यांनी नव्याने मांडलेला नाही आहे आणि त्यांचा विरोध प्रकर्षाने आहे, जाणवणार काय त्यांच्या वेदना आहेत त्या. पण हा विरोध असताना सर्वपक्षीय विरोध व्हायला पाहिजे. पाकिस्तान हे संपूर्ण भारतासाठी त्रासदायक आहे, केवळ शिवसेनेसाठी त्रासदायक नाही. पाकिस्तान एक राष्ट्र म्हणून या शिवसेनेच्या अशा विरोधाचा एक इंटरनॅशनल मुद्दा पण करू शकतं प्रसंगी. निश्चितपणे ह्याचे पडसाद फार ज्याला म्हणजे फ्री हँड देणं सुद्धा अवघड होऊ शकतं. ह्याचे पडसाद उमटतात. म्हणून शासनकर्ते म्हणून आज भाजपने वेगळी भूमिका घेतली. भाजप पण हिंदुत्ववादीच आहे, पण त्यांनी वेगळीकडे आम्ही यांना संरक्षणात खेळू अशी भूमिका घेतली. म्हणजे हे शिवसेना आणि भाजप यांचं अंतर्गत राजकारण अर्थात म्हणजे फिक्स मॅच पण असू शकते. आता मॅच फिक्सिंग आहे की नाही हे मात्र भाजप सेनेला विचारावं लागेल, कारण दानवे म्हणतात की आम्ही संरक्षण देऊ, शिवसेना म्हणते आम्ही सामने होऊ देणार नाही. मग नेमकं चाललंय तरी काय यांच्यामध्ये, का केवळ भावनेचं राजकारण करत करत सगळा फोकस दोन पक्षांवरती ठेवण्याचा हा मुद्दा आहे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने? हा मुद्दा तर चर्चेला जाणारच आहे, पण तुर्तास आताच्या या चर्चेमध्ये आपण इथे थांबणार आहोत. ब्रेक नंतर आपला वेगळा विषय असणार आहे. ब्रेक नंतर विषय असेल नथुराम गोडसेचा फाशीचा दिवस हा बलिदान दिवस साजरा करण्याची मागणी होते, तो विषय चर्चेला घेऊयात.